नमस्कार. आज आपण व्हेज रोल बघणार आहोत घरच्या घरी, ते पण. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही अर्धा कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ असं सुद्धा करू शकता. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 चमचा तेल घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. छान सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आणि आता थोडे थोडे पाणी घालून आपण छान घट्टसर गोळा भिजवून घेऊया या पिठाचा. बघू शकाल इथे पाणी अगदी थोडे थोडे घालून छान व्यवस्थित आपण जसं कणिक भिजवतो तसं. आता हा गोळा आपण 5 ते 8 मिनिटं झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूया. तर सर्वप्रथम इथे मी कढईमध्ये थोडेसे बटर घातलेले आहे. बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेलही घालू शकता थोडं. आता बटर विरघळल्यावर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया. बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथे आपण उभी चिरलेलीच ढोबळी मिरची घालून घेऊया. कांदा थोडा 30 सेकंद परतवून घेऊया, मग ढोबळी मिरची घालूया. आता व्यवस्थित छान मिक्स करून आता आपण इथे बघू शकाल छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता इथे आपण स्वीटकॉर्न घालूया. स्वीटकॉर्न जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही गाजर किंवा पानकोबी असं सुद्धा घालू शकता. आता इथे आपण थोडे मीठ घालून घेऊया, थोडे तिखट घालून घेऊया. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा आपलं स्टफिंग रेडी आहे. आता 10 मिनिटानंतर बघा आपला गोळा छान व्यवस्थित झालेला आहे. आता या पिठाचे आपण छोटे लहान आकाराचे गोळे करून छान पोळी लाटून घेऊया. जसं आपण नॉर्मल पोळी लाटतो पातळसर, तसंच लाटून घ्यायची आहे व्यवस्थित छान. बघू शकाल इथे छान पोळी लाटून घेतलेली आहे. आता तवा छान गरम झालेला आहे आणि पोळी छान आपण दोन्ही साईडला छान मस्त अशी थोडी 90% छान शेकून घ्यायची आहे. एकदम फार असं शेकू नका. बघू शकाल छान दोन्ही साईडनी परतून छान थोडे तूप किंवा ऑइल लावून छान शेकून घ्यायची आहे पोळी. बघू शकाल इथे पोळी रेडी आहे. आता छान पोळीला आपण थोडे मेयोनीज लावून घेऊया. मेयोनीज जर नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता इथे आपण थोडा पिझ्झा सॉस लावून घेऊया व्यवस्थित. पिझ्झा सॉसच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस पण लावू शकता. आता आपलं जे स्टफिंग आहे ते थोडे थोडे टाकून आपण यामध्ये छान चीज टाकून घेऊया किसलेलं. आता छान रोल करायचा आहे पोळीचा व्यवस्थित छान हळूवारपणे रोल करून घ्यायचा आहे. बघू शकाल असा रोल बनवायचा आहे. आता तव्याला थोडे बटर लावून हा रोल छान तव्यावर छान दोन्ही साईडने छान खरपूस असा शेकून घ्यायचा आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं की पोळी थोडी 90% थोडी शेकून घ्या, म्हणजे आपल्याला पुन्हा शेकायचे होते म्हणून. आता छान दोन्ही साईडने छान खरपूस शेकून घ्यायचे आहे. बघू शकाल इथे आपले रोल रेडी आहे. तुम्ही लहान मुलांना नक्की हे रोल तयार करून द्या, कारण लहान मुलं आजकाल ढोबळी मिरची वगैरे खायला बघत नाही. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. एन्जॉय.